पलक काळ्या रंगाची मुलगी होती, त्यामुळे तिच्या शाळेत सगळी मुलं तिला तिच्या काळ्या रंगावरून चिडवायची, खास करून तिच्या वर्गातली मुलं आणि टीचर. पलक, तू या लाईनमध्ये एकदम मागे उभी राहा. आणि टीना, रितू, तुम्ही दोघी सुंदर मुली इकडे या. प्रिन्सिपल मॅमची ऑर्डर आहे की आपल्या शाळेच्या बेस्ट स्टुडंटचा फोटो स्कूल मॅगझिनमध्ये छापला जाईल. म्हणून माझी इच्छा आहे की माझ्याच क्लासच्या मुलांचा फोटो मॅगझिनमध्ये यायला पाहिजे. पण मॅम, ही पलक तर खूपच काळी आहे. सगळा फोटो हिच्यामुळे खराब होतोय. मॅम, आपण जर पलकला या फोटोत नाही घेतलं तर नाही चालणार का? नाही मुलांनो, असं नाही करता येणार. नाहीतर मी आधीच केलं असतं. मला स्वतःलाच ही काळी मुलगी माझ्या क्लासमध्ये नकोय. मॅम, मी पाणी प्यायला जाऊ? हो जा, माझं डोकं खाऊ नकोस उगाचच. आणि जमलं तर त्याच पाण्याने हे काळं तोंड पण धुवून ये. जरा तरी तोंड बरं दिसेल आणि फोटोही चांगला येईल. टीचरचं आणि मुलांचं बोलणं ऐकून पलक रडत रडत वॉशरूममध्ये गेली आणि तिथे जाऊन ती खूप रडली. पलकचे आई वडील दोघेही नोकरी करत होते आणि मोठ्या कष्टाने पैसे कमवून त्यांनी पलकला इंग्लिश मीडियम शाळेमध्ये घातलं होतं. त्यामुळे पलक त्यांना कधीही आपलं हे दुःख बोलून दाखवायची नाही. पलकला धावण्याची खूप आवड होती. ती रोज सकाळी शाळेला जाण्याआधी धावण्याची प्रॅक्टिस करायची. पण ती जेव्हाही आपल्या शाळेत रनिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घेण्यासाठी टीचरला विचारायची, तेव्हा तिची टीचर तिला साफ नकार द्यायची आणि मग सगळ्या मुली तिच्यावर हसायच्या. तू रनिंग करणार आहेस? स्वतःचं तोंड तरी बघितलंयस का कधी आरशात? मॅम, तुला कधीच रनिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊन नाही देणार. आतापर्यंत नेहमी टीनाच फर्स्ट आलीये आणि यापुढेही तीच येईल. तेवढ्यात तिथे क्लास टीचर पण येते. मुलांनो, आपल्या शाळेने खूप मोठ्या लेवलच्या रनिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलाय. टीना, मी तुझं नाव प्रिन्सिपल मॅमला दिलं आहे. ओके मॅम, मी आजपासूनच प्रॅक्टिस सुरू करते. मॅम, मला पण रनिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा आहे. नाही पलक, मी तुला या कॉम्पिटिशन मध्ये नाही घेऊ शकत. तू दिसायला अजिबात चांगली नाहीयेस आणि जर मी तुला या कॉम्पिटिशन मध्ये घेतलं आणि तू हारलीस तर प्रिन्सिपल मॅम मलाच ओरडतील. पलक बिचारी रडत रडत घरी येते. पण जशी ती आपल्या आईला समोर बघते, आपल्या डोळ्यातलं पाणी ती पुसते आणि जेवायला खाली बसते. पण ती नाराज असते. त्यामुळे पलक दुसऱ्या दिवशी सुद्धा शाळेला दांडी मारते. तिला माहित होतं की जर ती शाळेत गेली तर इतर मुलांना कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलेलं पाहून तिचं मन दुःखी होईल. अगं पलक बाळा, तू आज स्कूलला नाही जाणार का? नाही आई, आज जरा डोकं दुखतंय माझं, म्हणून घरीच थांबते. काही हरकत नाही पलक बाळा, तू तर रोजच स्कूलला जाते की. आज घे सुट्टी आणि आराम कर घरी. बरं, असं करा, आज तुम्हीच कामावर जा. मी पलक जवळच थांबते. तिला जर काही लागलं तर मी करून देईन मग घरी. ठीक आहे, मी एकटाच कामावर जातो. पलकची आई घरीच तिच्याजवळ थांबते. पलक झोपली होती आणि तिची आई काम करत होती. तेवढ्यात दरवाजात कोणीतरी येतं. माझं नाव रामलाल आहे. मी पलकच्या शाळेतला शिपाई आहे. मला प्रिन्सिपल मॅमनी पाठवलंय. त्यांनी पलकला लगेच शाळेत बोलवलंय. तिला कुठल्या तरी रनिंग कॉम्पिटिशनला जायचंय असं म्हणत होत्या. पलकला तर पण तिची तब्येत. रामलाल काका, मॅमला सांगा मी आत्ता तयार होऊन स्कूलला येते. रनिंग कॉम्पिटिशन ऐकताच पलकमध्ये एक वेगळीच स्फूर्ती निर्माण झाली आणि ती लगेच तयार होऊन शाळेत येऊन पोहोचली. अच्छा, तर तू पलक आहेस. आम्हाला आणि या शाळेला तुझी खूप गरज आहे. टीना आहे ना तुझ्या वर्गातली, ती आता या कॉम्पिटिशन मध्ये भाग नाही घेऊ शकणार आहे. तिच्या पायाला लागलंय. त्यामुळे डॉक्टरांनी तिला रनिंग करायला सांगितलं नाहीये. त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की आता आपल्या शाळेकडून तू या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यावा आणि जिंकूनच परत यावंस. मॅम, मी प्रॉमिस करते की मी कॉम्पिटिशन जिंकूनच परत येईन. पलक, मला माफ कर बेटा. मी एक टीचर असूनही खूप चुकीचं वागले तुझ्याबरोबर. पण आज जेव्हा आपल्या शाळेच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तर आम्हाला तुझ्यापेक्षा कोणी चांगला विद्यार्थी या कॉम्पिटिशनसाठी दिसलाच नाही. मला माहीत होतं की तू रोज रनिंगची प्रॅक्टिस करतेस म्हणून मला तुझं नाव सगळ्यात आधी आठवलं. माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत तुला पलक. मला विश्वास आहे की या कॉम्पिटिशनमध्ये तू नक्की जिंकशील. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. मी पण प्रॉमिस करते की मी ही कॉम्पिटिशन नक्की जिंकून येईन. पलकच्या वर्गातली सगळी मुलंही तिला खूप शुभेच्छा देतात आणि मग पलक पूर्ण आत्मविश्वासाने कॉम्पिटिशनमध्ये भाग घेते आणि जिंकूनच परत येते. स्कूलच्या प्रिन्सिपल तिला ट्रॉफी देऊन तिचा सत्कार करतात. ट्रॉफी घेऊन
पलक घरी येते. कॉम्पिटिशनमध्ये जिंकल्याचा आनंद पलकचे आईवडील तिच्या चेहऱ्यावर पाहत होते. त्या दिवसानंतर पलकला तिच्या काळ्या रंगावरून कोणीही कधीच चिडवलं नाही. सगळे तिचं खूप कौतुक करायचे. रामलाल अमनकुमारच्या घरी नोकरी करायचा. अमनकुमारचा मुलगा सौरभ एका मोठ्या शाळेत शिकत होता, तर रामलालचा मुलगा दीपक एका सरकारी शाळेत शिकत होता. सौरभ आणि दीपक दोघेही अभ्यासात खूप हुशार होते आणि शाळेच्या चांगल्या विद्यार्थ्यांमध्येही त्यांची नावं घेतली जायची. हे बघा पप्पा, आज माझं रिपोर्ट कार्ड मिळालं. मी वर्गात पहिला आलो. अरे वा सौरभ, मला माहित होतं की यावेळीही तू वर्गात नक्की पहिला येशील. अरे रामलाल, दीपक पण वर्गात पहिला आलाय ना? आता थोड्या वेळापूर्वीच तो पण मला रिपोर्ट कार्ड दाखवत होता. होय साहेब, तो बी वर्गात पहिला आलाय. पप्पा, सरकारी शाळेत शिकून तर कोणी पण पहिला येईल. तिथला अभ्यास तर खूप सोपा आहे. अशा छोट्या शाळेत पहिलं येऊन दीपकने काही मोठं काम केलं नाहीये. सौरभ, हे घे पेढा. मी पहिला आलो ना, म्हणून बाबांनी सगळ्यांना पेढे वाटले. मी नाही खाणार असले पेढे. मम्मी, ते चॉकलेट बदाम कुठे आहेत जे तू सगळ्यांना दिले होतेस? माझे पप्पा तुझ्या बाबांसारखे असे स्वस्त पेढे नाही आणत. त्यांनी तर चॉकलेट ड्रायफ्रूट आणले होते. आणि एवढी जास्त हुशारी दाखवू नकोस तू. आमच्या नोकराचा मुलगा आहेस. तू कितीही प्रयत्न केलास ना तरी माझी बरोबरी नाही करू शकणार. सौरभ बेटा, असं बोलू नये. दीपक एक चांगला मुलगा आहे. मम्मी, मला अजिबात आवडत नाही तो. पप्पा कायम त्याचं कौतुक करत असतात. मला ते बिलकुल आवडत नाही. मी आता कपिलकडे खेळायला जातो. सौरभला दीपकचं खूपच वावडं होतं. दीपकही अभ्यासात खूप हुशार होता, त्यामुळे सौरभला त्याचा खूप राग यायचा. सौरभ कपिलकडे खेळायला जातो. काय झालं सौरभ, आज तू खूपच रागात दिसतोयस. मला त्या दीपकचा खूप राग येतो. आज मी जेव्हा पप्पांना माझं रिपोर्ट कार्ड दाखवत होतो तेव्हा त्यांनीही त्याचं रिपोर्ट कार्ड दाखवलं. तो पण माझ्यासारखाच पहिला आलाय. मग काय, पप्पांनी लगेच त्याचं कौतुक सुरू केलं. तू आमच्या नोकराचा मुलगा आहे हे मला त्याच्या लक्षात आणून द्यायलाच पाहिजे. अरे पण तू एवढा का त्रास करून घेतोस? सगळं ठीक होईल. बरं ऐक, उद्या दुपारी सगळे मित्र एका गेम मध्ये पैसे लावणार आहेत. तू किती लावशील? माझ्याकडून 200 रुपये लाव. अरे तू परत तुझ्या मम्मीच्या अकाउंटमधून 200 रुपये घेतलेस तर तुझी मम्मी तुला रागवणार नाही का? माझे पप्पा खूप श्रीमंत आहेत. मला पैशांची कमी नाहीये. माझे मम्मी पप्पा मला काही बोलणार नाहीत, कारण मी स्कूलमध्ये नेहमी फर्स्ट येतो म्हणून. सौरभला गेमवर पैसे लावण्याची सवय लागली होती. तो रोज कपिल आणि मित्रांबरोबर ऑनलाईन गेमवर पैसे लावायचा आणि खेळायचा. सौरभ अभ्यासात हुशार असल्यामुळे त्याची मम्मी त्याला अकाउंटमधून पैसे काढताना काही बोलायची नाही. सौरभ, तू मम्मीच्या अकाउंटमधून आज परत 200 रुपये काढलेस? पप्पा, ते माझं ऑनलाईन ग्रुप गेम चालू आहे ना, त्यासाठी मला पैसे पाहिजे होते. अहो, मला माहितीये. सौरभने मला सांगितलं होतं की तो 200 रुपये घेतोय म्हणून. उगाच चिडता तुम्ही त्याच्यावर. अगं पण हे सगळं असं करणं. तुम्ही चला नाश्ता करून घ्या. लहान मुलं आहेत, खेळतात एकत्र. संध्या अमनचं बोलणं टाळून लावते. सौरभची गेम खेळण्याची सवय वाढत चालली होती. त्याची परीक्षाही जवळ येत होती. एक दिवस, सौरभ काय चाललंय तुझं? आजकाल तुझं अभ्यासातही लक्ष नाहीये. तुझ्या टीचरचा फोन आला होता की तू 2 दिवसापासून ट्युशनला पण लेट जातोयस. मम्मी, आता एक्झाम आलीये ना, म्हणून मी कपिलच्या घरी बसून अभ्यास करतो. आम्ही दोघं एकत्रच ट्युशनला जातो. अभ्यास करता करता वेळ लक्षातच येत नाही मग. अच्छा, असं आहे होय. तू कपिलच्या घरी बसून जास्त वेळ अभ्यास करतोय, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. तिकडे दीपकही आपल्या परीक्षेचा अभ्यास करत होता. बाबा, मला यावेळी पण वर्गात पहिलं यायचंय, म्हणून मी आता खूप अभ्यास करणार आहे. मला माहितीये बाळा, तू अभ्यासाकडं अजिबात दुर्लक्ष करत नाही. तुझी सगळी अभ्यासाची मेहनत एक दिवस तुला नक्की यश मिळवून देईल बघ, आणि तू आमचं नाव खूप मोठं करशील. चल दीपक बाळा, आता लवकर वरण भात खाऊन घे. तुझ्या आवडीची भाजी पण केलीये. आणि तू कुठं जाणार आहेस म्हणाला तुझ्या मित्रांबरोबर? आई, मी सायन्स एक्झिबिशन बघायला चाललोय. तिथे विज्ञानाशी संबंधित खूप काही उपकरणं आहेत. टीचर सांगत होत्या की तिथे गेल्यावर आम्हाला खूप शिकायला मिळेल. अच्छा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. दीपक शाळेतल्या मुलांबरोबर सायन्स एक्झिबिशन बघायला जातो. त्याला तिथे प्रायव्हेट स्कूलची मुलंही दिसतात, ज्यात सौरभही होता. सौरभ, हा तर तोच मुलगा आहे ना जो तुझ्या घरी पण येतो? अरे, हा आमचा नोकर रामलालचा मुलगा आहे. गरीब नोकराचा मुलगा आहे हा. गरीब नोकराचा मुलगा, हाही नोकरच झाला म्हणजे. सगळी मुलं दीपक घरी येऊन खूपच दुःखी आणि नाराज होतो.
बाबा, सगळी मुलं मला नोकराचा मुलगा म्हणून चिडवत होते. सगळी मुलं माझ्यावर हसत होती. अरे दीपक बाळा, एवढ्याशा गोष्टीवरून नाराज झालास होय तू. म्हणून तर मी तुला एवढं शिकवतोय. म्हणजे तू शिकून एक मोठा माणूस होशील आणि खूप पैसे कमवशील. रामलालचं बोलणं ऐकून दीपकची हिंमत वाढते आणि तो खूप आनंदी होतो. मग तो खूप मन लावून अभ्यास करतो. दुसऱ्या दिवशी दीपक जेव्हा शाळेत जातो तेव्हा त्याची टीचर वर्षभर दीपक सतत पहिला येत असल्यामुळे त्याला पुरस्कार देते. दीपकने वर्षभर मेहनत करून सतत प्रथम क्रमांक मिळवला आहे, म्हणून दीपकला शाळेकडून बेस्ट स्टुडंट ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळाला आहे. आणि मला माहितीये की येणाऱ्या एक्झाममध्येही दीपक मन लावून अभ्यास करून चांगल्या मार्कांनी वर्गात पुन्हा पहिला येईल. थँक्यू मॅम. सगळी मुलं टाळ्या वाजवून दीपकचं कौतुक करतात. घरी येऊन दीपक आपल्या आईबाबांना पुरस्कार दाखवतो. अरे वा, हे तर लई झात झालं की. खूप मोठा हो माझ्या बाळा. बाबा, मला हा पुरस्कार अमन काकांना दाखवून त्यांचा पण आशीर्वाद घ्यायचा आहे. ठीक आहे बेटा, तू त्यांचा आशीर्वाद नक्की घे. संध्या, तुझ्या अकाउंटमधून 1,00,000 रुपये काढलेले आहेत आणि तुला माहित पण नाही. अहो, मी एवढे पैसे एकटी कसे खर्च करणार? मलाही काही कळत नाही. एवढे पैसे कुठे खर्च झाले? मी बँकेतून सगळे डिटेल्स काढून घेतो. हे बघ, बँकवाल्यांचा फोन आला. अमन बँकवाल्यांशी फोनवर बोलू लागतो. रामलाल आणि दीपकही तेव्हा तिथे असतात. झाला सगळा सत्यानाश. दे अजून तुझ्या लाडक्याला मोबाईल फोन. तुझ्या मुलाने मूर्खासारखे एका ऑनलाईन गेम मध्ये पैसे लावलेत. भोगा आता. कुठं आहे पण आत्ता सौरभ? तो तर त्याच्या मित्रांबरोबर ट्युशनला गेलाय. अरे, सौरभच्या ट्युशन टीचरचा माझ्या मोबाईलवर फोन. हॅलो, मी सौरभची मम्मी बोलतीये. काय? सौरभ ट्युशनला नाही आला? बर, ठीक आहे. अहो, सौरभ गेल्या 1 आठवड्यापासून ट्युशनला गेलेला नाहीये. त्याच वेळी सौरभ तिथे येतो. काय सौरभ, ट्युशन संपली का? हो पप्पा. आता तू खोटं पण बोलायला लागलास. तू 1,00,000 रुपये कुठल्या तरी ऑनलाईन गेम मध्ये लावलेस आणि 1 आठवड्यापासून ट्युशनलाही जात नाहीयेस. 2 दिवसांनी तुझी फायनल एक्झाम आहे. हो मम्मी पप्पा, आय एम सॉरी. मी कपिलच्या बोलण्यामुळे असं केलं आणि आज मी त्याच्यामुळेच स्कूलच्या युनिट टेस्ट मध्ये पण फेल झालोय. अरे रामलाल, तू कधी आलास? आणि दीपक बेटा, हे तुझ्या हातात काय आहे? काका, हे आज मला शाळेत बेस्ट स्टुडंटचं अवॉर्ड मिळालं. तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो इथे. अरे वा, खूपच छान. यशस्वी भव. खूप मोठा हो बाळा. अमन दीपकला आशीर्वाद देऊन चुपचाप आपल्या खोलीत निघून जातो. पप्पा, मी आत येऊ का? मला आता तुझ्याशी काही एक बोलायचं नाहीये. सौरभ, तू तुझ्या खोलीत जा. पप्पा माझ्यावर नाराज आहेत. ते माझ्याशी बोलत नाहीये. सौरभ, जर खरंच तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली असेल तर ती चूक परत करू नकोस. तरच तुझ्या पप्पांचा राग शांत होईल. मला कळालंय मम्मी, मला काय करायला पाहिजे ते. सौरभने आता कपिल आणि त्याच्या मित्रांबरोबर गेम खेळणं बंद केलं होतं आणि आता तो खूप मन लावून अभ्यास करू लागला होता. पण 2 दिवसानंतर त्याचा मॅथ्सचा पेपर होता. त्याने ट्युशनलाही दांडी मारली होती, त्यामुळे त्याचा खूप अभ्यास राहिला होता. मम्मी, माझा खूप अभ्यास अजून रिवाइज करायचा आहे. मी कसं करू आता हे सगळं? मला काहीच कळत नाहीये. सौरभ, तू एक काम कर. दीपकचा मॅथ्स खूपच चांगला आहे. त्याला चांगले मार्क्सही मिळतात आणि मी तर ऐकले की आता सरकारी स्कूलचा सिलेबसही चांगला आहे. सरकारी स्कूल आणि प्रायव्हेट स्कूलचा अभ्यासामध्ये जास्त काही फरक नाहीये. मम्मी, पण दीपक माझी मदत करेल का? मी नेहमी त्याच्याशी चुकीचाच वागलोय. काही हरकत नाही बाळा. आता तुला तुझी चूक कळालीये ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे. रामलाल, दीपकला जरा बोलवून घ्या. सौरभला जरा मॅथ्समध्ये त्याची मदत लागेल. होय होय मॅडम, मी आत्ता बोलवून घेतो. सौरभ दीपकच्या मदतीने मॅथ्सच्या पेपरची तयारी करतो आणि इतर सगळे विषय सुद्धा सौरभ दीपक बरोबर बसूनच शिकत होता. आता सौरभही दीपक सारखा स्कूलमध्ये फर्स्ट येतो. सौरभ, तुझा रिझल्ट बघून आज मी खूप खुश आहे. पप्पा, हे सगळं दीपकमुळे झालंय. त्याने माझी एक्झामच्या वेळी अभ्यासात खूप मदत केली. थँक्यू दीपक. रामलाल, तुझा मुलगा दीपक खरंच खूप हुशार आहे. बघ, एक ना एक दिवस तो नक्कीच खूप मोठा माणूस होईल. अंकल, मी पण तुमच्यासारखाच बिझनेसमॅन होणार आहे. दीपकचं बोलणं ऐकून रामलालच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात आणि तो दीपकला जवळ घेतो. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.
बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.